हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं ओमकार व्यास अड्डामध्ये. आपलं थर्ड लेसन चालू होतं ज्याचं नाव आहे इंडायसिस अँड क्यूब रूट. त्यामध्ये ऑलरेडी आपण एक लेक्चर कवर केला आहे. 3.1 प्रॅक्टिस आपण त्याच्यामध्ये कवर केला आहे आणि इझिली एक्सप्लेन केला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघून घ्या, आपल्या प्लेलिस्टमध्ये आहे. आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज आत्ता सबस्क्राईब करून टाका, कारण की सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. ओके, नेक्स्ट टॉपिक आहे आपला मीनिंग ऑफ नंबर हॅव्हिंग इंडेक्स इन द रॅशनल फॉर्म. रॅशनल फॉर्म म्हणजे काय होते? इथे एल पाहिजे पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये, पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये, म्हणजे याला म्हणतो आपण रॅशनल फॉर्म, पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये. तर आता बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण एक फॉर्म्युला बघितला होता इंडेक्स फॉर्म, म्हणजे एचा पॉवर एम चा पॉवर एन आणि पॉवरचा पॉवर आला त्याचं काय होते? मल्टिप्लिकेशन होते. म्हणजे बघा, एचा पॉवर एम आहे, त्याचा पण पॉवर एन आहे, तर पॉवर पॉवरचं काय होते? मल्टिप्लिकेशन होते. राईट, असा आपला फॉर्म्युला होता, लॉ होता. आणि जर तुम्हाला आठवत असेल, समजा ए टू द पॉवर एम बाय 2 असेल, 1/2. 2 म्हणजे काय होते? स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट 3 असेल, 1/3 असेल तर क्यूब रूट, आणि 4 असेल तर फोर्थ रूट. ठीक आहे, हे आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं. 5th असेल, 5 असेल, 1/5 असेल तर 5th रूट, 6 असेल तर 6th रूट, 1/7 असेल तर 7th रूट, अशा टाईपचं आपण बघितलं होतं. आणि आता बघा, आपण जो लेक्चर म्हणजे जे काय आपण लेसन शिकतो ते कसे एकामेकाला कनेक्टेड राहते. जर तुम्ही आता आधीची जर प्रॅक्टिस बघितला नसेल तर हा तुम्हाला टॉपिक तेवढं समजणार नाही. तर म्हणून नक्की तो बघून घ्या व्हिडिओ, जर तुम्ही डायरेक्ट या व्हिडिओवर आले असेल तर. ओके, असं करू नका, कारण की कसं एकामेकाला रिलेटेड राहते. ते आलं नाही कसं समजणार नाही. ओके, तर बघा आता इथे काय दिलंय, याच्या फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, लिहायचं आहे. आणि इथे आपलं एक्सप्लेन झालं, पॉवरचा पॉवर आलं तर मल्टिप्लिकेशन, त्याला लिहिणार कसं? इथे एक एक्झाम्पल, 2 फॉर्म दिले आहे. ए टू द पॉवर 2/3 आहे, तर त्याला आपण ए टू द पॉवर 2 पॉवर 1/3 लिहू शकतो. म्हणजेच काय होते? 2/3. म्हणजे कसं काय म्हणायचं आहे मला? बघा, ए टू द पॉवर 2 1/3. राईट, पॉवरचं काय होते? पॉवरचं मल्टिप्लिकेशन होते. तर 8चा पॉवर 2 इंटू 1/3, म्हणजेच वरचं 2 इंटू खाली 2/3, सेम आलं. आता पॉवर काय होता? 2 होता, आणि पॉवरचा पॉवर काय होता? क्यूब रूटमध्ये होता. समजा आधी 1/3 म्हणजे रूट राहिलं, नंतर त्याचा पॉवर राहिला स्क्वेअर, तरी आन्सर सेमच येणार आहे. कसं? 8 टू द पॉवर 1/3 इंटू 2, वरच्याचं मल्टिप्लिकेशन होते, म्हणजेच 2/3, सेमच आलं. म्हणजे पॉवर वरचा खाली, खालचा वर झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, सारखंच आन्सर येणार आहे. राईट, आपण आता शो केलं, म्हणजे रूटवाला आतमध्ये राहिला आणि डायरेक्ट पॉवर वरती राहिला, किंवा रूटवाला वरती राहिला आणि पॉवरवाला आतमध्ये राहिला, तरी आन्सर काय येणार आहे? सेमच येणार आहे. एवढं तर आपल्याला समजलं, आपण करून दाखवलं आहे. तर तेच आपण आता लिहायचं कसं, वर्ड्समध्ये कसं लिहायचं ते सांगितलं आहे. हे राहू देतो. तर बघा, आता लिहिताना एक टेक्निक आहे, वरून खाली यायचं. काय म्हटलं मी? वरून खाली यायचं. वरती कोण आहे? सर्वात पहिले क्यूब रूट आहे, तर काय लिहिलं आपण? क्यूब रूट कोणाचा? स्क्वेअरचा, स्क्वेअर ऑफ 8, स्क्वेअर ऑफ 8, वरून खाली, लक्षात ठेवा. इथे बघा, आणखी कसं लिहू शकतो आपण? 8 टू द पॉवर 2/3 ला कसं लिहू शकतो? 8 टू द पॉवर 1/3 चा पॉवर 2, वरून खाली. वरती कोण आहे? 2 ला काय म्हणतो आपण? स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8, क्यूब रूट ऑफ 8. जास्ती कन्फ्युज होत असेल तर जास्त टेन्शन घेऊ नका, कारण की आपण जो प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेटचे जसं जसं आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू तसं तुम्हाला आणखी क्लिअर होत जाणार, प्रॅक्टिस होत जाणार, काही प्रॉब्लेम नाही. असंच आणखी एक त्यामध्ये 2 सेंटेन्स दिले आहे क्वेश्चन. म्हणजे हे बघा, ए टू द पॉवर m/n दिलं आहे आणि ते फॉर्म्युलाच्या टाईपमध्ये लिहिलं आहे, म्हणजेच बाय m चा पॉवर 1/n, किंवा याला दुसऱ्या फॉर्ममध्ये दिला आहे 1/n चा पॉवर m.
अर्थ एकच येणार आहे, m/nच होणार आहे, जे आपण इथे दाखवलं आहे. क्यूब रूट आतमध्ये राहिला काय आणि वर राहिला काय, आन्सर काय येणार, सेमच येणार, राईट. याच्याशी रिलेटेड बिलकुल इझी प्रॅक्टिस सेट दिला आहे आपल्याला, ते आपल्याला सॉल्व करायचं आहे. हे तुम्हाला समजलं असेल तरी ओके, ज्याला नाही समजलं असेल ते आपण आता प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला आणखी क्लिअर होऊन जाणार. ओके, तर आपला प्रॅक्टिस सेट आपण सुरू करू. आता आपला प्रॅक्टिस सेट 3.2 आहे, आपण तो सुरू करू. फर्स्ट क्वेश्चन काय बघा, कुठे गेलं क्वेश्चन, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आता जो टेबल आहे जो मी कम्प्लीट नाही केला आहे, मॉनिटर नाही काढलं आहे, म्हणजे कम्प्लीट तर नाही म्हणता येईल, पण टेबल आपल्याला सॉल्व करून टाकू. ठीक आहे, तर सॉल्व करायचं आहे आपण. पहिले बघा 225 पॉवर 3/2. 3/2 पहिले आपण कसं लिहू शकतो ते पहिले सांगतो तुम्हाला. आता 225चा पॉवर 3/2 आहे, याला दोन फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. कसं, 2 to 5. आता पॉवरवरती कोण आहे, 3 आहे, म्हणजे आपण क्यूब आणि 1/2 असं लिहू शकतो ऑब्विसली, कारण की मल्टिप्लाय झाल्यावर पॉवरवरती 3च जाणार आहे ना, 3 जाणार आहे, आणि 2 स्क्वेअर रूटमध्ये आहे, आणि 2 to 5 1/2चा पॉवर 3 म्हणजे क्यूब. ठीक आहे, हे दोन्ही फॉर्ममध्ये लिहिलं आहे. आता बघा तिथे काय दिलं आहे, पॉवर ऑफ द रूट. पॉवर ऑफ द रूट, पॉवर म्हणजे वरचं, आणि रूट ऑफ द पॉवर म्हणजे हे पण पहिलं, आणि मी काय सांगितलं, वरून खाली, वरून खाली, आणि ऑब्विसली मग इथे पण तेच दिलं असेल, वरून खाली. पहिले काय पॉवर आहे, पहिले काय पॉवर आहे, म्हणजे कोणतं आहे पॉवर. 1/2 म्हणजे काय होते, रूट होते. सेकंड प्लेसवर काय रूट आहे, पहिल्याच्यात काय रूट, मग सर्वात वरती कोण आहे, रूट आहे, नंतर कोण आहे, पॉवर आहे. सिंपल आहे, वरून खाली. पहिले पॉवर ऑफ द रूट, पॉवर कुठे आहे, पहिल्याला पॉवर म्हणजे सर्वात वरती कोण आहे, पॉवर आहे. इथे काय सर्वात पहिले रूट आहे, म्हणजे सर्वात वरती रूट आहे, राईट. बघा इथे दोन्ही फॉर्म आपण लिहिले. पॉवर ऑफ द रूट, क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 2 to 5, 205. क्यूब सर्वात वरती काय पॉवर म्हणजे क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225, राईट. त्यानंतर बघा स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225. अगदी इझी आहे ना, सेम जसं जसं आता समोर जाणार आपण तसं तसं तुम्हाला समजत जाणार. ठीक आहे, तर बघा ऑब्झर्व करा. आता काय ते 45चा पॉवर 4/5, 45चा पॉवर 4/5, राईट. त्याला आपण दोन फॉर्ममध्ये लिहिता येते, काय 4 खाली काय 1/5 म्हणजे 5 येणार, 1/5 त्या पॉवर 4 लिहू शकतो आपण, आणि 45चा पॉवर 4 चा पॉवर 1/5 म्हणजे स्क्वेअर रूट. इथे काय दिलं आहे, पॉवर ऑफ द रूट. पॉवर सर्वात पहिले काय येणार, मग पॉवर. इथे कुठे पॉवर आहे, 1/5 रूटमध्ये येते. पॉवर कोण आहे, 4, म्हणजे 4th पॉवर ऑफ रूट. कोणता रूट आहे, 5th रूट, 5th रूट ऑफ 45. अगदी इझी आहे ना, बिलकुल इझी होतं. त्यानंतर रूट, पहिले घ्यायला रूट म्हणजे पॉवरमध्ये कोण राहणार, सर्वात वरती रूट राहणार. हे मग कोणता रूट आहे, 5th रूट आहे, मग लिहा 5th रूट ऑफ 5th रूट ऑफ पॉवर कोणता आपला 4, 4th पॉवर ऑफ 45. आहे ना इझी. तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता, ऑब्झर्व केलं जर तुम्हाला एकदम कॅच नाही होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही साईडमध्ये लिहू शकता, कारण की आपल्याला लिहायचं काय मेन हे लिहायचं आहे, ना की आपल्याला ते दाखवायचं कोणत्या फॉर्ममध्ये लिहिलं आपण, ते आपल्याला वर्ड्समध्ये लिहायचं आहे. म्हणून आपण ते तुम्हाला समजत नसेल तुम्ही पेजच्या साईडनं करू शकता. 81चा पॉवर 6/7, 6/7 दोन फॉर्ममध्ये लिहिता येते. 6 वरती आहे तर पॉवर आपण डायरेक्ट 6 वरती म्हणजे पॉवर काय झाला 6,
खाली काय 7 म्हणजे 7th रूट, एवढं क्लिअर आहे. असं लिहू शकतो मी डायरेक्ट 6th पॉवर ऑफ 7th रूट, 7th रूट ऑफ 81 झालं. आता याच्या उलट, पहिले स्क्वेअर रूट 7th रूट, नंतर 6th पॉवर 7th रूट ऑफ 7th रूट ऑफ 6th पॉवर, 6th पॉवर ऑफ 81 झालं. थर्ड पण. नेक्स्ट बघा, किंवा हे समजलं नसेल तुम्ही आणखी लिहू शकता. कसं, मी मिटवून टाकणार बरं. हे 6th 1/7 आणि हे 81 1/7 आणि हे 6. पहिले पॉवर आला तर आपण पहिले पॉवरवाले लिहिला, 6th पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 81, नंतर पहिले काय ते रूटवाला म्हणजे आपण हा वरचा. राईट, अगदी इझी आहे. मी सुरुवातीला सांगितलं आपण लिहितो कसं, वरून खाली येतो. म्हणजे लिहिताना पहिला शब्द कोणता राहणार, सर्वात वरचा. इथे काय पॉवर आणि इथे काय रूट. समजलं ना. चलो नेक्स्ट 100. आता इथे काय 100 टू द पॉवर 4/10. वरती कोण आहे 4, म्हणजे हा काय झाला पॉवर. 10 खाली आहे म्हणजे तो 10th रूट झाला. एवढं तर क्लिअर आहे आपल्याला. तर काय लिहायचं मग डायरेक्ट 4th पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100. आता असं खाल्लं, आता असं खा, अर्थ एकच होणार आहे. 10th रूट आधी, आता 10th, अरे स्पेलिंग लिहि रे, 10th रूट झाला ऑफ 4th पॉवर ऑफ 100. झालं ना. एकदम इझी, एकदम इझीच आहे. चलो नेक्स्ट. होमवर्क देऊ का तुम्हाला, मी सॉल्व करतो, तुम्ही करून घ्या. म्हणजे तुम्ही पण लक्षात ठेवाल सरांचं नाव. 21 आहे. इथे 3/7 आहे. 3ला आपण काय म्हणतो क्यूब, तर काय म्हणणार क्यूब ऑफ 7th रूट. 7th खाली आहे ना, तर रूटमध्ये जाणार 7th रूट ऑफ 21. राईट. नेक्स्ट आता त्याचं उलट, 7th रूट आधी नंतर क्यूब. 7th रूट ऑफ क्यूब ऑफ 21. राईट, अगदी इझी होतं. सेकंड क्वेश्चन आहे आपण तो बघू. आणि लक्षात ठेवा 3 आणि 2 राहिला तर स्क्वेअर, 3 राहिला तर क्यूब, नाही तिथे थर्ड लिहून टाकल, चुकणार बरं ते. ठीक आहे, तर थोडं त्याच्यात लक्ष सांभाळून करायचं. ओके, आपण सेकंड क्वेश्चन बघू. आता सेकंड क्वेश्चन बघा काय आहे. राईट द फॉलोइंग नंबर इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. ऑब्व्हियसली आता नंबरमध्ये दिलं होतं, आपण वर्ड्समध्ये लिहिलं. आता वर्ड्समध्ये दिलं आहे, नंबरमध्ये लिहावं लागेल. ओके, रॅशनल फॉर्म P/Qच्या फॉर्ममध्ये जे काही येते आपण आता बघितलं आहे. आता मी मुद्दामून इथे स्पेस सोडली आहे, तुम्हाला पहिले दाखवतो. जे तसं तर आपण ते आत्ता करता आलं, एक एक्झाम्पल म्हणून ते दाखवतो तुम्हाला कसं काय. तर मी काय सांगितलं, आपण लिहितो कसं वर्ड्समध्ये वरून खाली. म्हणजे आपण जे पहिले दिलं असेल तो सर्वात वरती राहणार. इथे काय दिलं स्क्वेअर रूट म्हणजे 1/2 सर्वात वरती असेल, स्क्वेअर रूट सर्वात वरती असेल. त्यानंतर काय फिफ्थ पॉवर कोणाचा 121चा पॉवरचा पॉवर 1/2. हे झालं आपलं पहिलं. त्याचं मग कसं राहणार, डायरेक्ट पॉवरचं काय ते मल्टिप्लिकेशन, म्हणजे 121चा पॉवर 5/2. समजलं. आता तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. बिलकुल इझी कन्सेप्ट आहे बघा, बिलकुल शॉर्टकट ट्रिक म्हणू शकतो आपण त्याला. फोर्थ रूट म्हणजे 4 ऑब्व्हियसली कुठे जाणार खाली. क्यूब ऑफ
क्यूब म्हणजे 3 म्हणजे 3/4 कोणाचा पॉवर 3 म्हणजे 3 2 4 फोर्थ रूट 4 खाली यायला त्याच्यावर म्हणजे कोणतरी आहे क्यूब. 1/2 म्हणजे काय होते स्क्वेअर रूट म्हणजे 2 म्हणजे खालीच राहते. फोर्थ रूट म्हटलं तर 4 तर खालीच राहणार आहे. एवढं करायची गरज आहे का नाही. तर डायरेक्ट आपला आन्सर काय झाला मग हे 3/4 हे आहे. अरे 3/4 हे आपलं झालं फायनल आन्सर. सेकंड वाला फिफ्थ रूट ऑफ स्क्वेअर ऑफ फिफ्थ रूट म्हणजे खाली काय येणार 5 येणार. कोणाचा 264 264 फिफ्थ रूट 5 खाली स्क्वेअर 2/5 हे झालं आपलं फायनल आन्सर. 264चा पॉवर 2/5. इथे बघा क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3 हे कसं लिहू शकतो आपण बघा. तसं लिहिता येते डायरेक्ट याचा आन्सर ते येणार 3चा पॉवर 1. पण कसं आता सांगतो तुम्हाला बघा. क्यूब क्यूब म्हणजे सर्वात वरती सर्वात पहिले काय आलं क्यूब म्हणजे सर्वात वरती कोण असेल क्यूब. ऑफ कोणाचा क्यूब रूट म्हणजे 1/3 आतमध्ये असेल 1/3 ऑफ कोणाचा 3चा 3चा पॉवर 1/3चा पॉवर 3 दोघांचं काय होणार मल्टिप्लिकेशन म्हणजे 3चा पॉवर 3/3 3/3 म्हणजेच काय होते 1 3/3 म्हणजे होते 1. फायनल आन्सर हे आहे. पण हे स्टेप तुम्ही लिहू शकता कारण की दाखवावं लागेल कसं 3/1 आलं म्हणून डायरेक्ट तर नाही जाऊ शकत. तर हे एक स्टेप दाखवून द्याल तुम्ही. ओके आणखी काही आहे का रे काही आहे का बघू द्या. तर मित्रांनो आपला 3.2 प्रॅक्टिस सेट इथे संपतोय. अगदी इझी होता आणि इझिली आपण सॉल्व्ह केला. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि टीचिंग आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा तुम्ही सर्व मित्रांना कारण की शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही आणि हे मेहनत सर्व तुमच्यासाठीच आहे. तर प्लीज सपोर्ट करा आपल्या चॅनलला. आपण लवकरच भेटू न्यू व्हिडिओमध्ये न्यू प्रॅक्टिस सेट घेऊन. तो पण छान अभ्यास करत राहा छान मार्क्स मिळवत राहा मित्रांना नक्की शेअर करत राहा. आपण लवकरच भेटू न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.